महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आणि इथं समोर या मंडपाजवळ असणाऱ्या गाड्यावाल्यांना विनंती आहे की आपण या गाड्या इथून काढाव्या। आरक्षण समर्थन मोर्चा आज या ठिकाणी आपल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरामध्ये आज तुम्ही निवेदन देऊन आला, तुमच्या काय मागण्या आहेत सर? आज मागासवर्गीय आरक्षण विवर्गीकरण कृती समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र आमकास येथून तर विभागायुक्त कार्यालयापर्यंत आमचे सर्व समाज बांधव आणि मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने सामील झालेले होते। खऱ्या अर्थाने या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही एक मागणी शासनाकडे केली। मुख्यमंत्री व शासनाकडे आमची एकच मागणी होती की मागासवर्गीय आरक्षणाचं उपविभागीकरण हे 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टच्या आदेशाने झालेले आहे आणि त्यांच्या आदेशाचे पालन करून देशभरातील 5 राज्यांची अंमलबजावणी केलेली आहे। त्यामध्ये पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या ठिकाणी आरक्षणाच्या उपविभागाची अंमलबजावणी जाऊन ते लागूसुद्धा झालेले आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये अद्याप आरक्षणाचं उपविभागीकरण करण्यात थोडी दिरंगाई होत आहे। मुख्यमंत्र्यांनी आवाज स्वीकारला, मुख्य सचिवांनी एक कमिटी नेमली, काही आक्षेप नोंदवण्यात आलेले आहे। पण या ठिकाणी मुद्दामून मी आमच्या बौद्ध बांधवांना सांगू इच्छितो की तुमच्या मनामध्ये जो गैरसमज निर्माण झालेला आहे हे मातंग समाजाने जाणून बुजून हे आंदोलन किंवा उपवर्गीकरण केलेलं आहे। तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामध्ये 341, 342 अनुच्छेद 15(4) आणि 16(4) माध्यमातून सुप्रीम कोर्टच्या 7 जजेसच्या बेंचने हे निर्णय दिलेला आहे आणि या माध्यमातूनच या आरक्षणाची अंमलबजावणी व्हायची आहे। परंतु 2 समाजामध्ये बौद्ध व मातंग समाज हे महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाचे 2 ताकदवर समाज आहे आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊ यासाठीच आम्ही सुद्धा त्यांना आव्हान केलं, आमच्या नेत्यांनी सुद्धा आव्हान केलं की या ठिकाणी जे काय होईल ते सुप्रीम कोर्ट आणि संविधानाच्या माध्यमातून सरकार त्यावर निर्णय घेणार आहे। आमचा हा मोर्चा या आरक्षणाचं उपयोगन त्वरित करण्यात यावे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणलं म्हणजे की 1950 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला लागू केलं त्याच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण मिळालं। तर 2050 ते 2026 पर्यंत मागासवर्गीयांची लोकसंख्या 13% जवळपास मला ते आरक्षण आम्हाला 13%। तर आता जवळपास आमची लोकसंख्या जी सेन्सेक्स आता चालू आहे तर पूर्ण मागासवर्गीय 59 जाती लोकसंख्या ही मला वाटतं जवळपास 2 कोटीच्या आसपास जाणार आहे। त्यामुळे आम्हाला 13% आरक्षण वाढून 20% करण्यात यावे आणि जी मेगा भरती महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे जोपर्यंत आरक्षणाचं उपयोजन लागू होते तोपर्यंत थांबून येत आहे। या सर्व प्रमुख मागण्या घेऊन आम्ही हा मोर्चा काढलेला होतो आणि या ठिकाणी आम्ही बौद्ध समाजाच्या, आमच्या दलित समाजाचे जे बहुजन नेते आहेत माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, रामदासजी आठवले साहेब आणि वामन मेश्राम साहेब यांनी सुद्धा आमच्या आरक्षणाच्या उपयोगाला पाठिंबा दिलेला आहे। पण तो एवढंच म्हणणं आहे की हा अहवाल जो बदर समितीचा अहवाल आहे तो खुला केला पाहिजे। परंतु आमचं म्हणणं एवढं आहे की तुम्ही शासना दरबारी तुम्ही तुमची मागणी करा, मुख्यमंत्री तुम्हाला बोलून मुख्यमंत्री सोबत चर्चा करा, मातंग समाज, बौद्ध समाजाच्या नेत्यांनी सर्वांनी सोबत बसा आणि उपवर्गीकरणाचा लवकरात लवकर जो तिढा निर्माण झाला आहे तो सोडून सर्वांना समान प्रमाणात आणि सर्वांना आरक्षणाचा न्याय हक्क भेटावा आणि तरुण बेरोजगार मुलांना नोकरीमध्ये, शैक्षणिकमध्ये, आर्थिकमध्ये आणि राजकीय सुद्धा आरक्षण आम्हाला मिळावे असे या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आलेलो आहे आणि ही आमची प्रमुख मागणी आहे। नाही, आक्षेप नोंदवण्याचा वेळ त्याचा विशेष नाही, आक्षेपच नाही। त्यांनी फक्त एवढं म्हटलं की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात मला काय वाटतंय एवढंच आहे, आक्षेप काय। बदर अहवाल हा ओपन नाही झालेला तर तुमची काय मागणी आहे? नाही, मला हे कळत नाही की आतापर्यंत जेवढ्या कमिट्या, जेवढे अहवाल, जेवढे कमिशन नेमल्या गेले कुठल्याही विषयावर तर त्याचे अहवाल कधी ओपन नाही झाले। त्यांनी शिफारस केल्या आणि ती शिफारस केलेली सरकारने स्वीकारायची की नाही स्वीकारायची सरकारवर असते। अहवाल ओपन कसं काय करते? तुम्हाला वाटतं की अधिकार सुप्रीम कोर्टाला आहेत म्हणून? सुप्रीम कोर्टाला कुठल्या अधिकार? पार्लमेंट एक मिनिट गंमत कशी झाली की सुप्रीम कोर्टाने काय केलंय की राज्यांनी जे आरक्षण पंजाब मध्ये केलं होतं 75 ला, 94 ला हरियाणामध्ये केलं, 98 ला आंध्र प्रदेशात मध्ये केलं। आता हे राज्याने केलं, उपवर्गीकरण केलं अनुसूचित जातीचं
आणि त्यांच्यासाठी असलेलं जे आरक्षण आहे त्याचं समन्वय वितरण व्यवस्था निर्माण केली. आता या व्यवस्थेला, या निर्णयाला लोक कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर 2004 ला हा विषय काय केला की कोर्टानं 5 जजेसच्या खंडपीठ बेंचनं त्यांनी सांगितलं की नाही, हा राज्याला अधिकार नाही. पुन्हा मग काय झालं, पुनर्विचार याचिका झाली आणि 5 जजेसचं बेंच स्थापन झालं आणि मग तिथे त्यांनी पाच मिश्राच्या अध्यक्षतेखाली आणि मग त्यांनी काय सांगितलं की नाही, हे तर राज्याला अधिकार आहे, हे राज्याला करता येते आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे कलम याचा 14चा भंग होत नाही, 16चा भंग होत नाही, 15चा भंग होत नाही, 341 मध्ये हस्ताक्षर प्रमुख मागण्या होत्या. आता प्रमुख मागण्या अशा आहे की सुप्रीम कोर्टानं हे मान्य केलं की चला, राज्याला हा उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे. एकदा ते मान्य केलं, मग आता सगळ्या राज्यांनी जे म्हणजे पंजाब आहे, हरियाणा आहे, आंध्र आहे, आता तेलंगणा, काल परवा कर्नाटकामध्ये झालं, आता त्या राज्याने केलं. तसंच आपल्याही राज्याने काय केलं की लगेच बदर समिती नेमली आणि बदर समितीला सांगलं की इम्पेरिकल डाटा वगैरे गोळा करा आणि तुम्ही तुमचं काय शिफारशी आहे त्या सांगा. मग त्यांनी त्या शिफारशी दिल्या असतील आणि हा अहवाल जो आहे शासनानं स्वीकारला. पण विलंब होऊ नये, आमचं म्हणणं एवढं की तात्काळ आता त्याची अंमलबजावणी करावी. म्हणजे आता मेगा भरतीचा वेळ आहे, त्यांचं सरकार करण्याच्या मागे आहे, तर ते होण्याच्या अगोदर किंवा ती थांबवावी आणि याचा अहवाल लवकर लागू करावा. एवढं नाव सर, मी डॉक्टर अंबादास सगळे पासून या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे, परंतु या 59 जातीपैकी 2-3 जातीलाच याचा आरक्षणाचा लाभ मिळाला. बाकी जाती आरक्षणापासून वंचित राहिल्या. याचा अर्थ ते शिकलेले नाहीत असं नाही, मोठ्या प्रमाणामध्ये शिकलेले आहेत, ते तंत्रज्ञ आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळे आहेत, परंतु त्यांना योग्य संधी मिळाली नाही. बाबासाहेबांनी घटनेच्या पहिल्या पानावर प्रस्ताविकेमध्ये म्हणले समानतेची संधी, सामाजिक न्याय हा खरं तर बाबासाहेब जिवंत असतानाच मिळायला पाहिजे होता, परंतु 70 वर्षानंतर सुद्धा आपल्याला नीटपणानं मिळाला नाही. म्हणून 44 डिग्री तापमान असलेल्या या दिवशी सुद्धा आज सुद्धा संभाजीनगरमध्ये मोठा मोर्चा निघाला आणि समाजाला उन्हामध्ये येऊन न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागला. काय नाव सर आपलं? प्राध्यापक पंडित सूर्यवंशी, समन्वयक, राज्य समन्वयक, सकल मातंग समाज, महाराष्ट्र. समाजामध्ये, दलित समाजामध्ये जी चर्चा चालू आहे की हे एका जातीच्या विरोधात आहे, एका जातीला खुश करण्यासाठी, मित्रांनो अजिबात नाही. मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो, हा लढा किंवा हे आरक्षण उपवर्गीकरण एका जातीला, 2 जातीला खुश करण्यासाठी नाही, तर त्या जातीनं आरक्षणाचं न्याय वाटप, योग्य वाटप, योग्य संधी मिळाली पाहिजे, त्यासाठीचं वाटप आहे. काही जण म्हणतात की हे महार समाजाच्या नौबताच्या विरोधात आहे. अजिबात तसं नाही. कारण खरं तर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की मोठे भाऊ आहेत दलित समाजामधले, 59 जातीमधले सर्वात मोठे लार्जेस्ट पॉप्युलेशन असलेला तो समाज आहे आणि बाबासाहेबांच्या पुण्याईमुळं तर खरं तर सगळ्यांनाच पुण्याई लाभली, पण त्यातल्या त्यात बाबासाहेबांच्या पुण्याईनं पुढे गेलेला समाज आहे. मोठा भाऊ म्हणून झोपलेल्या भावाला किंवा अशक्त भावाला उठवून जेवणाचं ताट त्याच्यासमोर ठेवायला पाहिजे होतं किंवा पंक्तीला नेऊन बसवायला पाहिजे होतं, पण तसं न करता आपल्याला जसं जमल तसं त्यांनी आजपर्यंत आरक्षणाचा उपयोग करून घेतला. म्हणून त्यांनी खरं तर असं वाईट वाटून गेला नाही पाहिजे, त्यांना आनंद वाटायला पाहिजे की या आरक्षणाचं न्याय वाटप होतंय, तर ही चांगली गोष्ट आहे. दुसऱ्या कर्नाटकामध्ये कोणी एक शब्दही काढत नाही, उलट सरकारचं स्वागत करतात दलित समाज सगळा. हरियाणामध्ये तसं होते, पंजाबमध्ये होतंय, तामिळनाडूमध्ये होतंय, तेलंगणामध्ये होते, आंध्रामध्ये कोणीच समाज तिथला माला समाज उठून बसत नाही. माला म्हणजे आपल्याकडला महार समाज, नौबत समाज. आणि महाराष्ट्रामध्ये मात्र की हे आमच्या विरोधात आहे, आमचं आरक्षण, तुमचं आरक्षण कसं काय जाणार आहे? शेड्यूल कास्टचं 13% आरक्षण तुमच्या मागासलेपण आणि लोकसंख्या याच्यावर तुम्हाला मिळणारच आहे. मग याच्यावर घाबरण्याचं काही कारण नाही. पण या ठिकाणी मुद्दाम होऊन हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा, तुम्ही न्यायालय तर मान्य आहेत का नाही आपल्याला? बाबासाहेबांचं संविधान तरी तुम्हाला मान्य आहे का नाही हे पहिल्यांदा ठरवा. आम्ही संविधानाला मानणारे आहोत. सर, सर्वोच्च न्यायालयाने असं काही बंधन घालून दिलेलं नाही का राबवत म्हणून त्या राज्य सरकारने तो निर्णय घ्यावा असं सांगितलेलं आहे. मग महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार 2 जातीमध्ये उपवर्गीकरणाच्या नावाखाली भांडण लावते असं तुम्हाला वाटत नाही?
अजिबात नाही. तुम्ही जे म्हणता अपवादात्मक असा शब्द वापरलेला नाही. सुप्रीम कोर्टाचा 550 पानाचा निकाल आहे, नीटपणानं वाचा. जस्टिस BR गवई त्याच्यामध्ये आहेत. लार्जेस्ट निकाल त्यांचाच आहे. अर्धा निकाल BR गवई साहेबांनी, जस्टिस गवईने दिलेला आहे. असं नाही की याचं वाटप केंद्र सरकारकडे न टाकता त्या राज्य सरकारला रिझर्वेशनचं समन्यायी वाटप करण्याचा अधिकार आहे, असा तो निर्णय आहे. पदर अहवाल जो आहे आतापर्यंत उघड झालेला नाहीये. त्याच्या सांगण्यावरून फक्त त्या लीक होत आहेत, त्याच्यावर हे सगळं संभाषण चालू आहे पत्रकार की म्हणून नाही? मला सांगा, आतापर्यंत कोणता अहवाल लागू होण्याच्या अगोदर ओपन केला होता? तो दुसरा जाऊ द्या. सांगा. वर्गीकरण कोणत्या याला झालं होतं? हो, उपवर्गीकरण त्यांनी सांगितल्यामुळे 1 महिना त्यांना अवधी दिला सगळ्यांनाच. 59 जातीला तुमचं काही घराणं असेल तर मांडा ऑनलाईन. सिंगल विंडो ओपन केली त्यांनी आणि सगळ्यात तुम्ही तक्रारी घेतल्या, त्यांनी काही अर्ज घेतले, विनंत्या घेतल्या, हरकती घेतल्या, त्यांनी सगळं घेतलं. म्हणजे अंधारात ठेवून हा अहवाल नाही किंवा ओपन करायची गरज नाही. हायकोर्टामध्ये एक संघटना गेली होती, त्यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली. राज्य सरकारने येऊन उत्तर दिलं की हे ओपन करता येत नाही. उलट त्यांनी जे कोणी तक्रार केली त्यांना दंड लावून, परत एकदा सांगतो, त्यांना दंड लावून त्यांची याचिका खारिज करा, त्यांचा अर्ज फेटाळून द्या, असं सांगितलेलं आहे राज्य सरकारनं. याचा अर्थ हे सरकार वंचिताच्या बाजूनं आहे, हे सरकार उपेक्षिताच्या बाजूनं आहे, हे सरकार ज्यांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही, अशक्त घोडे आहेत, कमजोर घोडे आहेत, मरतुंगडे घोडे आहेत शाहू महाराजाच्या त्या स्वप्नातले, तर त्या घोड्यांना 4 दाणे मिळाले पाहिजेत, याच्यासाठीचं हे आरक्षणाचं उपवर्गीकरण आहे. पंडित सूर्यवंशी, राज्य समन्वयक, सकल मातंग समाज, महाराष्ट्र.